पण आदित्यादिराज. तर आषाढी एकादशी निमित्त आमच्या येथील सोसायटीमध्ये आषाढी एकादशी सोहळ्याचे नियोजन केलेले आहे. मूर्ती मांडून, विठ्ठल रुक्माईची मूर्ती मांडून त्यांच्या मूर्तीच्या पुढे छान सुरेख अशी रांगोळी काढली. तर आषाढी एकादशीची सोसायटीमध्ये दिंडीचे सुद्धा आयोजन केलेले आहे. यामध्ये लहानांपासून मोठ्यांनी सुद्धा या दिंडीमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. तर याचेच नियोजन येथे करून आम्ही विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचे पूजेची तयारी करत आहोत. लहान मुले साडी आणि वारकऱ्यांचे ड्रेस घालून यामध्ये सहभागी झालेले आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीला संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत सावता, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत जनाबाई, संत मुक्ताबाई यासारख्या संत परंपरेचा महान वारसा लाभलेला आहे. या सर्व संतांचे व अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरची विठू माऊली. आणि हे आहेत आजच्या आषाढी एकादशीचे आमचे आजचे विठू माऊली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घ्या. आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशीबद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात म्हणजे एक वैश्विक महासागरात शेषनागावर झोपी जातात. यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजे प्रबोधनी एकादशीला जागे होतात. हा काळ चतुर्मास म्हणून ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबतच असतो. शयनी एकादशी म्हणजे चतुर्मासाची सुरुवात असते. या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायाला सुरुवात होते. म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असे म्हटले जाते. आषाढी एकादशी तिथीला भगवान श्री हरींना विष्णूचे रूप मानले जाते. असे मानले जाते की एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्ताला इतर कोणतीही पूजा करण्याची गरज नसते. जो मनुष्य हे व्रत पाळतो, सर्व सांसारिक सुखांचा उपभोग घेतो, तो शेवटी श्रीमन्नारायणाचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाला जातो असे मानले जाते. आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी फक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात.
आषाढी एकादशी ही भक्तीचा, एकतेचा आणि साधेपणाचा सण आहे. ही परंपरा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील अनेक भागात साजरी केली जाते. आषाढी एकादशीला शयन एकादशी म्हणतात. या एकादशीनंतर भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेमध्ये जातात आणि कार्तिकी एकादशीला जागृत होतात. याच काळाला चतुर्मास म्हणतात. तर येथे सर्वांनी विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचे पूजन केले आणि आरतीची तयारी केली. हे आहेत आमच्या सोसायटीतील छोटे विठ्ठल भक्त. आज यांनी विठ्ठलाची, रुक्माईची आणि वारकऱ्यांची वेशभूषा केलेली आहे. आणि हेच आहेत आजच्या आषाढी सोहळ्याचे आमचे उत्सव मूर्ती. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. तर हा आषाढी एकादशी सोहळ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि किड्स पण आदिती आदिराज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.